राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेमध्ये केलेल्या बदलांवरून मोठा वाद निर्माण झालाय। राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना दिलेल्या अधिकारांवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याची माहिती सूत्रांनी दिली। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी या बदलाबाबत सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलाय। मात्र सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार या बदलांबाबत नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली। निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रावरून निर्माण झालेला संपूर्ण वाद मिटवण्यासाठी आता दिग्गज नेत्यांच्या बैठका सुरू झाल्या असून पक्षात सध्या राजकीय नाट्य रंगतंय। आणि या संदर्भात जाऊया थेट आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे उपस्थित आहेत। गिरीश, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नेमका काय अंतर्गत वाद आहे याबद्दल सांगाल? सुनेत्रा पवार पार्थ पवार यांना कुठेतरी अंधारात ठेवून ज्या पद्धतीने पत्रव्यवहार करून सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असेल यांनी कार्याध्यक्षाकडे अधिकार देण्यात यावे त्या संदर्भातील जे पत्र लिहिले होतं, त्यानंतर एक प्रकारे या दोघांच्याही विरोधात एक वेगळी किंवा रागाची एक भूमिका किंवा त्यांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले होते। आणि त्यानंतर या सगळ्या संदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी काल मंगळवारी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली। तत्पूर्वी या भेटीपूर्वी एक सोमवारी महत्त्वाच्या नेत्यांची बैठक देखील पार पडली। वांद्रे येथील MIT युनिव्हर्सिटीमध्ये छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यात एक बैठक पार पडली। आणि ज्या पद्धतीने जे काही घटनेत बदल करण्यात आले त्या सगळ्याची माहिती आणि एक स्पष्टीकरण आपल्याकडून द्यायला हवं अशा पद्धतीची भूमिका तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी मांडली। आणि त्यानंतर काल जी पक्षाची बैठक पार पडलेली आहे त्या बैठकीत या ठिकाणी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना या सगळ्या संदर्भात कशा पद्धतीने कार्याध्यक्ष म्हणजे घटनेचे अधिकार बघितले तर राष्ट्राध्यक्ष आणि कार्याध्यक्ष या दोघांनाही समान अधिकार देण्यासंदर्भातील जे पत्र व्यवहार होता त्या पत्रव्यवहार संदर्भात कशा पद्धतीने आम्ही घटना बदल केली, नेमकी ती का केली याबाबतचं स्पष्टीकरण हे तटकरे आणि पटेल यांनी देण्याचा प्रयत्न केला। मात्र समाधानी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार झालं नसल्याची माहिती मिळते। आणि आपण बघितलं तर कालच्या या बैठकीनंतर आज खरं तर सुनेत्रा पवार या दिल्लीसाठी रवाना झालेल्या आहेत। उद्या त्या NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांची देखील भेट घेत आहेत। त्यामुळे एक प्रकारे ज्या पद्धतीने घटना बदल केलेला आहे त्यामुळे कुठेतरी सुनेत्रा पवार या तटकरे आणि पटेल यांच्यावर नाराज आहेत अशाच पद्धतीची सध्या चर्चा ही राजकीय वर्तुळात आहे। कारण आज देखील नक्कीच